नमस्कार मंडळी, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. पुन्हा एकदा नवीन स्टार्ट करतो ह्या चॅनलवरती व्हिडिओ पोस्ट करायचा. डेली ब्लॉग आणि अपडेट असतील आपल्या या चॅनलवरती, तर त्याला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण चाललो आहे गावाला. गुढीपाडवा आहे 9 तारखेला आणि आज आहे 7 तारीख आणि आज चाललो आहे गावी. तर मानसला गावी घेऊन चाललो आहे खूप दिवसानंतर. मी स्वतः चाललो आहे बसने, तर मी गाडीवरती जात असतो, पण आता मानस छोटा आहे त्याच्यामुळे चालले. मानस इकडे बघ, मानस सकाळ सकाळ 5 वाजलेत ना, तो उठला आहे त्याच्यामुळे रडतोय थोडं. चला पुढे बसचा प्रवास तुम्हाला दाखवतो. आता उलव्यावरून आपल्याला जायचं पनवेलला. बाईकवर जाऊ, पनवेलला बाईक लावू, तिकडनं पुढे आपला बसचा प्रवास होणार आहे खूप दिवसानंतर. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आवडली व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर चला बसचा प्रवास तुम्हाला दाखवतो. सकाळी 7 वाजता बस आहे पनवेलवरून. परळबेलला आहे ती बस. तर चला अपडेट देतो पुढे गेल्यावर. चाललो आता सकाळ सकाळी गाडीवरती पनवेलपर्यंत. मानस झोपला गाडीवर. सुंदर व्ह्यू आहे. गेटपेटे हायवेने चाललो आहे. चला चला पुढं गावाकडे जायचं. पनवेलचा बस डेपो. गावी पोचलो काहीतरी 1 वाजता. बस लेट झालेली त्याच्यामुळं. आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5 आणि मानसचे नखं काढायचं काम चालू आहे असे. आणि बाहेर बसलो आहे. खूप छान वाटतं आहे, खूप दिवसानंतर गावाला आलो आहे. तर असा सुंदर व्ह्यू पाठीमागचा वगैरे. तर मानस बघा, मानस आता मस्तपैकी बसले. संध्याकाळी किती वाजले? 7 वाजलेत आणि मस्तपैकी बसलो आहे. लाईट गेली आणि दीप्ती असं बाहेर खोबरं किसते. मानस झोपलाय जरा वेळ. आणि असं गावाकडची सुंदर सायंकाळ, एक नंबर मस्त वाटतंय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा, कारण खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला. तर फॅमिली ब्लॉगिंग कंटिन्यू येत राहतील. तर उद्या नवीन ब्लॉग पोस्ट करतो. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण हा प्रवास थोडा मुंबई ते गावापर्यंत झाला आहे. थोड्या फार क्लिप टाकल्यात त्याच्यामध्ये. आणि यायला ॲक्च्युली उशीरच झाला, 12 वाजता येणार होतो, पण ड्रायव्हर ॲक्च्युली कंडक्टरची तब्येत बिघडली त्याच्यामुळे 1 तास अजून लेट झाला. तर चला व्हिडिओ आवडेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओ वगैरे. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या सगळे.